यायला सुरुवात झाली आहे। मी सध्या फॅशन स्ट्रीटवर आहे। आपण पाहतोय सत्याचा मोर्चा अशा पद्धतीचं हे पोस्टर या मोर्चाच्या मार्गावर लावलेलं आहे आणि अनेक शिवसैनिक मनसैनिक सहभागी होत आहेत। आपण पाहतोय एक मुस्लिम मावळा सहभागी झालेले आहेत। जनतेच्या मतांची चोरी करणारे खरे देशद्रोही मुस्लिम मावळा अशा पद्धतीचं हे पोस्टर त्यांनी खरं तर स्वतः घातलेलं, हातात भगवा झेंडा आहे। कुठून आलेला? मी संगमनेर शहर अहिल्यानगर अजीज मोमीन मुस्लिम मावळा। आज हे सत्याचा मोर्चा आणि महाराष्ट्राचा यलगाराचा मोर्चा आहे। आज सर्वसामान्यापासून सगळे लोकांचे कंट्रोलचा अंत झालंय। आता आर नाही तर पारचं युद्ध हे जनताच्या माध्यमातून मी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना आणि राज ठाकरेंना विनंती करतो, साहेब आदेश द्या। हे दोघंही भाऊ एकत्र आलेत, पण काँग्रेस या सगळ्या मोर्चामध्ये दिसत नाही, कुठं झेंडे बॅनर दिसत नाहीत त्यांचे। 100% ते स्वतः सहभागी होणार आहे, कारण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी याच्या माध्यमातूनच हे लबाड लांडग्यांना धरायची वेळ आलाय। यांनी जे मतांची चोरी केली तर इकडे हे देशामध्ये संविधानाचं राज्य, हे महाराष्ट्रामध्ये होणारे अत्याचार चा पहिला पुढाकार महाराष्ट्रामधूनच होतो आणि आज हे पुकार झाली। याच्यामध्ये हे लोक सुधारले नाही तो नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती 100% याच्यावर होणार आहे। नेपाळ बांगलादेश सारखी परिस्थिती होईल असं म्हणणं आहे या मुस्लिम मावळ्याचं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हे देखील मनसैनिक आहेत, गळ्यामध्ये रिद्धी सगळे मफलर टाकून या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। हळूहळू ही संख्या जी आहे ती आता खरं तर वाढायला सुरुवात झालेली आहे। सगळे घोषणाबाजी जी आहे ती देखील केली जाते। कुठून आलेला आहात तुम्ही? मी नाशिकवरून आलेलो आहे। माझं नाव उमेश भोई, मी महाराष्ट्र नवनिर्माण। काय तुमच्या जिल्ह्यात ही मतचोरी झालेली आहे? हो, 100% झालेली आहे। काय झालं, लोकसभेला जी मतदान होतं आणि त्यानंतर विधानसभेचं या ज्या 4-6 महिन्यामध्ये जे मतदान घालण्यात आले, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये 2-2, 5-5 मतं, 5-5 हजार मतं असे टाकण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये आम्ही सर्व सन्मान्य राजसाहेबांनी हा मोर्चाचं आयोजन केलं, नेतृत्व करतायत आणि त्यांनी आम्हाला आवाज दिला। आम्ही महाराष्ट्रातनं सर्व इथं गोळा झालेलो आहोत। आज नाशिकमधून हजारोच्या संख्येने या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। सगळ्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे की मतचोरी होताना दिसते, मतदार याद्यांमध्ये घोळ दिसतोय, त्याच संदर्भात आता ते सुद्धा आवाहन केल्यानुसार मोर्चामध्ये सहभागी होतात। पुढचे तपशील घ्यायला पुन्हा एकदा संदीप तुमच्याकडे येऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।